10वी पास झाल्यानंतर ही 10 कागदपत्र तुम्हाला काढावी लागतात पुढील ॲडमिशनसाठी। बघा 10वी नंतर तुम्ही 11वीला ॲडमिशन घेत असाल किंवा डिप्लोमाला घेत असाल, कुठेही ॲडमिशन घेत असाल तरी तुम्हाला ही कागदपत्र लागणारच आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आहे ते 10वीचं मार्कशीट जे तुम्हाला तुमच्या शाळेतून काढायचं आहे। त्यानंतर आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण TC म्हणतो। 3 नंबरला आहे आधार कार्ड, हे सर्वांकडे असतं। आणि 4 नंबरला आहे पासपोर्ट साईज फोटो, 4-5 किंवा 20-25 फोटो पासपोर्ट साईज फोटो काढून ठेवा। त्यानंतर 5 नंबरला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, कास्ट सर्टिफिकेट। जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला याची गरज नाही, परंतु जे लोक SC ST OBC EWS या कॅटेगरीमधून असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल। अजून यामध्ये बघा SBC आहे आणि अजून जे मराठा कास्टचे लोक आहेत त्यांच्यासाठी SEBC हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागणार आहे। मराठा कास्टच्या लोकांना SEBC काढावं लागेल। आणि यानंतर आहे नॉन क्रिमिनल ज्याला आपण NCL म्हणतो। आता हे NCL सर्व कॅटेगरीच्या लोकांना लागत नाही, फक्त OBC SBC VJNT आणि अजून SEBC चे जे लोक आहेत म्हणजे जे मराठा कास्टचे लोक आहेत ज्यांनी SEBCचं सर्टिफिकेट काढले त्यांना NCL सुद्धा काढावं लागतं। त्यानंतर 7वं खूप महत्त्वाचं आहे इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला तुम्हाला काढावा लागेल। त्यानंतर आहे नॅशनॅलिटी ज्याला आपण वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणतो। आणि 9 नंबरला आहे जर तुम्ही अपंग कॅटेगरीमधून असाल, दिव्यांगमधून असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळवून देईल 11वीला आणि डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी। आणि 10 नंबरला आहे इतर आरक्षणाचे जे प्रमाणपत्र असतात जसं की भूमिहीन असेल, प्रकल्पग्रस्त असाल, तर ही 10 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। 10वी पास झालेल्या तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि जर तुम्हाला 11वीचा ऑनलाईन ॲडमिशनचा फॉर्म भरायचा असेल तर एवढीच कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागतात, उरलेली कागदपत्र तुम्ही नंतर देखील देऊ शकता। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व 10वी पास झालेल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून ठेवा।